शेगाव तालुक्यातील बोंडगाव हे बोंडगाव केस गळतीच्या प्रकरणामध्ये समोर आलं. त्यामध्ये टक्कल व्हायरस होता. टक्कल व्हायरसच्या नंतर आता नख गळतीचं प्रमाण जास्त वाढलं आहे. ते आपल्यासोबत आता जे नख गळती झाली त्या पेशंट जे रुग्ण आहेत ते आपल्यासोबत आहेत. तुमचे नख गळती कधीपासून होत आहे? अशी 8 ते 10 दिवस झाले. तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे दाखवले त्यांना? नाही, कोणाकडे दाखवलं नाही. ते आरोग्य टीम आली होती का आपल्याकडे? नाही. दाखवा तुमचे नख कसे आहेत. आता हे जे नख गळतीचं प्रमाण हे वाढलेले आहे, असे नख जात आहेत. पूर्वी अगोदर केस गळतीचं होतं, नंतर आता हे नख असे जात आहेत, सगळे गळती होते या नखांची. असे 29 ते 30 पेशंट या बोंडगावमध्ये दिसून आलेले आहेत. आणि त्याच्यावरती आता एक वैद्यकीय टीमसुद्धा या बोंडगावमध्ये पोहोचलेली आहे आणि ते आता याच्यावरती सर्च करणार आहेत. त्याच्या सॅम्पल घेऊन त्याचे अहवालसुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपल्यासोबत साथरोग वैद्यकीय अधिकारी आहेत. सर, हे गळतीचं प्रमाण सुरू झालं आहे बोंडगावमध्ये, केस गळती झालं आहे, आता न गळतीचं आहे, तर या प्रकाराकडे कसं पाहतात? तुम्ही सुरुवातीला सुद्धा बघितलेलं आहे की ज्या वेळेला केस गळतीची सुरुवात झाली होती त्यावेळेला आपण सर्व वैद्यकीय आपल्या टीम, ICMRच्या टीम असतील, एम्सच्या टीम असतील, आयुषच्या टीम्स असतील, सर्वांनी येऊन इथे नमुने संकलित केले. ते तपासणीकरता पाठवण्यात आले. त्यासोबतच पाहण्यामधून जे वैद्यकीय नॉलेजच्या हिशोबाने जे काय डायग्नोसिस करता येईल आणि त्यासाठी काय उपचार आपल्याला करता येतील त्या पद्धतीने आपण ते उपचारसुद्धा तात्काळ चालू केले होते. तर ज्यावेळेला आता एम्स नागपूरचा किंवा इतर काही लॅबचे जे रिपोर्ट आले आहेत त्यामध्ये सेलेनियम हा घटक जो आहे तो रुग्णांच्या रक्तामध्ये किंवा केसांमध्ये आढळून आलेला आहे. आणि सेलेनियमचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर बरेचसे रिसर्च सेलेनियमच्या टॉक्झिसिटीवर झालेले आहे. तर सेलेनियम टॉक्झिसिटीमध्ये 30 ते 40% रुग्णांना केस गळणे हे लक्षण आढळून येते. ते पण अद्यापर्यंत ICMRची टीम जी आहे ती येऊन गेली, पण त्याचा अहवाल अद्याप शासकीय अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे लोक भयभीत झाले, ग्रामीण भागामधले, या परिसरामधले, शेगाव तालुक्यामध्ये. ICMRचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे, परंतु इतर एम्सचे वगैरे अहवाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याच्या निष्कर्षांनुसार आपण लोकांना ट्रीटमेंट आणि सर्व वैद्यकीय सुविधा पुरवत आहोत. तर त्यामध्ये आत्ता जो आपण उल्लेख केला होता की सेलेनियम टॉक्झिसिटीचा, तर त्या सेलेनियम टॉक्झिसिटीमध्ये 20% लोकांना नख गळतीसुद्धा आढळून येते. अशा प्रकारचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढलेला आहे. याचा परिणाम आता शरीरावर यांच्या लोकांच्या किती आरोग्याचा परिणाम, त्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असं वाटते? यामुळे जीवितास किंवा कोणत्याही प्रकारचा मोठा डॅमेज होण्याची शक्यता मात्र नसते. हे केस गळती आणि नख गळती हे दोन्ही रिव्हर्सिबल आहेत. ज्यामध्ये आपण जर सुरुवातीचा बघितलं असेल की ज्या लोकांचे केस गेले होते त्यांना आता चांगल्या प्रकारचे केस आलेले आहेत. त्याचप्रमाणे हे नख गेल्यानंतर नखसुद्धा त्या व्यक्तीला परत येणार आहेत. किती रुग्ण आढळले समजा? सध्या परिस्थितीत आपल्याकडे 29 रुग्ण या सर्व परिसरात आढळून आलेले आहेत आणि अजूनही आपला शोध सुरू आहे की अजून काही रुग्णांना अशी प्रकारची लक्षणे आहेत का. तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडे अपडेटेड अहवाल प्राप्त होईल. तर हे होते साथरोग वैद्यकीय अधिकारी. यांनी स्पष्ट केले की सेलेनियममुळे असं होण्याचा अंदाज आहे. आणि आता त्यानंतर एक टीम पुन्हा यामध्ये येऊन त्यांचे नमुने जमा करतील आणि त्यानंतर अहवाल प्राप्त केला जाईल. आणि ह्या लोकांमध्ये जे सध्या आता नखगळतीमुळे भयभीत झालेले लोक आहेत त्यांच्यावरती उपचार करण्याचे प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बोंडगाव, शेगाव, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.